Hello student, in the last lecture we have learned about A.G. Gardner, a renowned author in English literature, and his point of view about saying please. It is very important to use a words of courtesy and politeness in daily behavior. His point of view about following etiquettes and manners in day-to-day life. So today we are going to start a lesson on saying please. First I read some line paragraph and then I explain about the lesson and central theme in Marathi. On saying please. The young man in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. It was question of please. The complainant entering the lift said top. The liftman demanded top please, and this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. This, of course, was carrying a comment on manner too far. Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. But a burglar breaks into my house and knock him down, and I knock him down, the law will acquit me, and if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands of law. But no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. And our sympathy with the liftman, we must admit that the law is reasonable. It would never do if we were at liberty to box people's ears because we did not like their behavior or the tone of their voices or the scrawl on their faces. Our fist would never be idle, and the gutters of the city would run with blood all day. पेज नंबर 14, पहिला पॅरेग्राफ आपण वाचला आणि ओपनिंग लेसनमध्ये ओपनिंग पॅरेग्राफमध्ये A.G. गार्डनियर एक किस्सा सांगतो, एक प्रसंग सांगतो. आणि तो प्रसंग कोणता आहे तर एक लिफ्टमन आणि एक पॅसेंजर या दोघांच्यामध्ये घडलेला तो प्रसंग आहे. पॅसेंजर जेव्हा लिफ्टचा वापर करण्यासाठी लिफ्टमनकडे येतो तेव्हा लिफ्टमध्ये बसल्यानंतर तो टॉप असं म्हणतो आणि लिफ्टमनची अपेक्षा असते की त्यानं टॉप प्लीज, कृपया हा शब्द वापरावा. आणि म्हणून तो तशी डिमांड करतो की तुम्ही टॉप प्लीज म्हणा, मग मी तुम्हाला वरच्या मजल्यावरती घेऊन जातो. पण तो नकार देतो. तो म्हणतो नाही, टॉप फक्त म्हणतो. आणि मग त्या लिफ्टमनला राग येतो आणि तो लिफ्टमन या पॅसेंजरला लिफ्टमधून फेकून देतो. हा एक जस्ट प्रसंग सुरुवातीला लेखकाने आपल्याला सांगितला आहे. खरं तर टॉप प्लीज म्हणा हा नियम नाही. आपण म्हटलंच पाहिजे, वापरलंच पाहिजे असं नाही. पण तो लिफ्टमन आहे, त्या लिफ्टमनची अपेक्षा आहे की ना आपल्याला टॉप प्लीज असं म्हणावं. आणि मग तो म्हणत नाही म्हणून ह्या लिफ्टमनला राग येतो आणि लिफ्टमन काय करतो, त्याला बाहेर फेकून देतो. पहा बघा,
The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. लिफ्टमन एका सिटी ऑफिसचा तो लिफ्टमन आहे आणि तो आपल्या पॅसेंजरला लिफ्टमधून फेकून देतो. दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती त्याला ऑफेन्स, त्या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षा होते. आणि का असं घडतं तर इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. इथं कृपया म्हणण्याचा जो कृपया या शब्दाचा वापर करायचा होता त्यासाठी घडलेला हा प्रसंग. द कंप्लेंट एंटरिंग द लिफ्ट अँड सेट टॉप. तो जो पॅसेंजर आहे तो पॅसेंजर लिफ्टमध्ये येतो आणि म्हणतो टॉपला घेऊन चला, म्हणजे वरच्या मजल्यावरती घेऊन चला. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. तो लिफ्टमन म्हणतो तुम्ही टॉप प्लीज म्हणा, मग मी तुम्हाला वरच्या मजल्यावर घेऊन जातो. अँड दिस कन्सेशन बिईंग रिफ्युज्ड. पण तो जो तो माणूस आहे, पॅसेंजर आहे, तो म्हणतो मी नाही म्हणणार, मी टॉप प्लीज म्हणणार नाही, मी फक्त टॉप म्हणणार. ही नॉट ओनली डिक्लाइन टू कंपेल विथ द इन्स्ट्रक्शन बट हर्ल द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. मग त्या लिफ्टमनला राग येतो आणि तो लिफ्टमन त्या माणसाला बाहेर फेकून देतो. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग ए कमेंट ऑन मॅनर टू फार. खरं तर एकमेकांशी चांगल्या प्रकारे बोललं पाहिजे, चांगला सुसंवाद साधला पाहिजे, कर्टसीचा वापर केला पाहिजे. पण काही माणसं नाहीत करत. त्याच्यावर आपण कंपल्सरी त्याला करू शकत नाही, आपण त्याच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही त्या शब्दांचा वापर करूनच संभाषण करा. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग ए कमेंट ऑन मॅनर टू फार. आता खरं तर त्या पॅसेंजरनी प्लीज म्हटलं नाही, त्याच्यावर काही हा लिफ्टमन फार चांगला वागला असं नाही. खरं तर त्यानं गुन्हाच केला. डिस्कर्सी इज नॉट ए लिगल ऑफेन्स. कारण एखाद्याशी आपण डिस्कर्सीनं वागलो, एखाद्याशी आपण चांगल्या पद्धतीचा शब्दांचा वापर न करता रूडली आपण जर वागलो तर तो काही कायदेशीर गुन्हा नाही आहे. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असल्ट अँड बॅटरी. आणि मग ते आपण तसा पद्धतीनं वागलो म्हणून तो काही असल्ट अँड बॅटरी, इथं शब्द लिहून घ्या. डिस्कर्सी म्हणजे गैरवर्तन किंवा मॅनर्स एटिकेट्स न पाळताच केलेलं वर्तन. असल्ट अँड बॅटरी मीन्स गुन्हा, अटॅक, हल्ला. इफ ए बगलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड नॉक हिम डाऊन. आता पुन्हा एक पुढं प्रसंग सांगतोय लेखक. जर एखाद्या चोरांनी माझं घर तोडलं, घराचा दरवाजा तोडला आणि चोर माझ्या घरामध्ये घुसला, अँड आय नॉक हिम डाऊन, आणि मी त्यासाठी बाहेर ढकललं, द लॉ विल ॲक्वाइट मी. आणि मग लॉ काय करेल, मला निर्दोष सिद्ध करेल. ॲक्वाइट मीन्स निर्दोष, ACQUIT. अँड इफ आय एम फिजिकली असल्टेड इट विल परमिट मी टू रिटेलिएट. इट विल परमिट मी टू रिटेलिएट म्हणजे जर माझ्यावरती फिजिकली असल्ट झाला असेल, असल्ट मीन्स हल्ला, इट विल परमिट मी टू रिटेलिएट. रिटेलिएट मीन्स प्रतिहल्ला करणे किंवा बदला घेणे. विथ रिजनेबल व्हायलन्स, कारण हा जो व्हायलन्स आहे हा रिजनेबल आहे, त्याला कारण आहे काहीतरी, आणि म्हणून मी त्याला प्रतिहल्ला करू शकतो, प्रत्युत्तर देऊ शकतो. इट डज दिस बिकॉज द बगलर अँड माय assailant have broken quite definite commands of law. मी असं का करू शकतो तर माझ्यावरती ज्यानं हल्ला केला आहे, माझ्यावरचा जो हल्लेखोर आहे किंवा जो चोर आहे, त्या चोरानं कायद्याचं उल्लंघन केलं आहे आणि म्हणून मी त्याचा प्रतिकार करू शकतो. बट नो लिगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर. लेजिस्लेट मीन्स कायदा. पण असं कुठं सिस्टीममध्ये आपल्या कायदा नाही आहे की एखाद्यानं आपल्याशी बॅड मॅनर्सनं वागलं, चांगल्या पद्धतीनं वर्तन नाही केलं, सद्वर्तन नाही केलं तर आपण त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो. असं काही कुठं कायद्यात तरतूद नाही आहे. हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड्स ऑफ लॉ बट नो लिगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स or could sanction the use of violence against something
which it does not itself recognize as a legally punishable offense. आणि म्हणून बॅड मॅनर्सनी वर्तन केलं, चांगल्या पद्धतीनं वागलं नाही, मॅनर्स एटिकेट्स पाळले नाहीत, म्हणून कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावरती आपण लिगली पनिश त्याला करू शकत नाही, कायदेशीररित्या आपण त्याच्यावरती गुन्हा दाखल करू शकत नाही. अँड अवर सिम्पथी विथ द लिप्टमन, म्हणजे खरं तर आपली सिम्पथी लिप्टमन बरोबर सुद्धा असू शकते, बट मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. पण कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत किंवा कायदेशीररित्या जे काही शिक्षा आहेत किंवा कुठला गुन्हा आहे तो लक्षात घेतला पाहिजे आपण. इट वुड नेवर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स एअर्स. इट वुड नेवर डू म्हणजे असं आपण करू शकत नाही की आपल्याला लिबर्टी मिळाली, स्वातंत्र्य मिळाले, टू बॉक्स पीपल्स एअर्स म्हणजे आपण कुणाच्याही व्यक्तीच्या एखाद्या कानाखाली देऊ शकतो, एखाद्याला मारू शकतो, याचं जर स्वातंत्र्य मिळाले, बिकॉज वी डू नॉट लाईक देअर बिहेवियर. म्हणजे का तर त्याचं वर्तन मला आवडलं नाही, त्यानं माझ्याशी केलेलं वर्तन किंवा त्याचं रेग्युलर बिहेवियर चांगला नाही म्हणून. ऑर टोन ऑफ देअर व्हॉइसेस किंवा त्याचा आवाज खूप चढ्या स्वरात तो बोलतो, मृदू बोलत नाही, वर्ड्स ऑफ कर्टसीचा वापर करत नाही असं आहे. ऑर द स्कॉल ऑन देअर फेसेस, आणि म्हणून मग मी त्याला काय करू शकत नाही की त्याच्यावरती त्यानं मोठ्याने बोललं, स्कॉल केलं, कर्कश आवाज काढला, म्हणून आपण त्याच्या चेहऱ्यावरती ठोसा नाही देऊ शकत. आवर फिट्स विट नेवर बी आयडल म्हणजे आपले जे फिट्स आहेत म्हणजे हाताचा जो ठोसा आहे तो ठोसा काय होणार नाही, तर त्याला विश्रांतीच मिळणार नाही, त्याला सातत्यानं परिश्रम लागतील. अँड द गटर्स ऑफ सिटी वूड रन विथ ब्लड ऑल डे. आणि मग जे गटर्स ऑफ सिटी शहरात जी काही गटर्स आहेत त्या गटरामध्ये पाणी न वाहता, नाल्याचं पाणी न वाहता माणसाचं रक्त व्हाईल जर आपण अशा पद्धतीचा आपण वर्तन जर करत राहिलो. म्हणजे एखाद्याने माझ्याशी चांगल्या पद्धतीनं बोललं नाही, वर्तन केलं नाही, कर्टसीचा वापर केला नाही, असं जर आपण करत बसलो तर नक्कीच काय होईल, तर आपल्याकडून अशा प्रकारचं वर्तन होईल. आणि लेखक म्हणतो की शहरातली सगळे नाले, सगळे गटर्स काय होतील, रक्ताने भरलेले असतील, असं लेखकाला म्हणायचं आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.